शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सकाळ सकाळची मस्त अशी देवपूजा झालेली आहे. बाकीच्या कामांना सुरुवात करण्याआधी तुमच्यासोबत काही शेअर करायचं होतं. यूज करून बघितलं आणि जास्त महाग पण नाही, अगदी 100 रुपयातच आहे आणि 100 रुपयात कायच भेटते आजकाल. त्यासाठी अजून एक मी मागवेल, कारण पाणी पूर्ण त्यामध्ये शोषून घेते आणि खाली अजिबात ओलं होत नाही. चला, हेच ते प्रोडक्ट आहे ज्याच्याविषयी आता मी तुम्हाला पुढे सांगितलं. तर हे मी फक्त 100 रुपयाला मिशोवरून मागवलं आहे आणि याला डिश ड्राईंग मॅट असं म्हटलं जाते. पण याचे बरेचसे फायदे आहेत जे आपल्याला रोजच्या कामांमध्ये उपयोगी पडतं. की भाजीपाला धुवून ठेवायचा असेल किंवा थोडेसे भांडे जर असतील ते जरी धुवून ठेवायचे असेल तर यावरती आपण ठेवू शकतो आणि खाली अजिबातच पाणी येत नाही, म्हणजे खाली अजिबात ओलं होत नाही. तर मला तर खूपच जास्त उपयोगी वाटलं हे डिश ड्राईंग मॅट. मी अजून एक मागवणार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे माझं किचन किती छोटंसं आहे, त्यामुळे 2-4 भांडे जर निघाले तर मी यावरतीच धुवून ठेवत असते. अजून एक मी मागवेल, म्हणजे थोडंसं मोठं होऊन जाईल. हे थोडंसं छोटं आहे म्हणून जास्त भांडे काही मावत नाही, पण भाजीपाला धुवायला खूप छान आहे. तर तुम्हालाही मागवायचं असेल तर मला कमेंट करा. चला, आता एकीकडे चहासुद्धा ठेवलेली आहे आणि आज मला दुधीपासून पराठेसुद्धा बनवायचे आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी. तर पहा, अशा प्रकारे आपण जर भांडी धुवून ठेवली ना तर खाली अजिबातच ओलं होत नाही. खूप छान आहे हे प्रोडक्ट. स्वयंपाक करायचा होता पण आता मला आयब्रो करायला जायचं आहे आणि आयब्रो पण माझी खूप जास्त वाढली आहे. म्हटलं चला करून येते. खालीच आहे पार्लर म्हणून जास्त काही नाही आणि जास्त गर्दी पण राहत नाही तिकडे. म्हटलं पहिले आयब्रो करून येते आणि मगच स्वयंपाकाला लागते. तर चला, मी येते आयब्रो करून. तर आले आत्ताच आयब्रो करून. बघू शकता डोळे अगदी सुजून जाता मस्त आयब्रो केले की, पण चेहरा अगदी वेगळाच दिसतो आयब्रो केले की. अगदी फिनिशिंग येऊन जाते. 1-2 महिना झाला की आयब्रो तर करावीच लागते, नाही तर चेहरा अगदी वेगळाच दिसतो. चला, मस्त आयब्रो झाली आहे. खूप जास्त वाढली होती यावेळेस माझी म्हणून खूप त्रास होतो. डोळे सुजूनच जातात आयब्रो केले की. 1-2 दिवस तसंच राहते आणि मग हळूहळू होते ते बॅलन्समध्ये. पण मस्त वाटतं आयब्रो केले की, फ्रेश लुक येतो चेहऱ्याचा एकदम. चला, आता स्वयंपाकाची तयारी करायची होती, पण म्हटलं हे धुतलेले कपडे वाळून गेलेले आहेत. आता तर एवढी गरमी पडते आहे की कपडे अगदी 1 तासातच वाळून जातात. मग म्हटलं आधी याला घड्या करून ठेवून देऊया. तसेच जर पडले राहू दिले तर मग रात्रभर बेडवरती तसेच पडून राहत, म्हणून म्हटलं पटकन याची घडी घालून घेऊया, मग नंतर आपण स्वयंपाकाला लागूया. आणि आज मला या दुधीचे वेगळ्याच प्रकारचे पराठे बनवायचे होते. तसे तर दुधीचे पराठे खूप वेगवेगळ्या प्रकारे बनवतात आणि बऱ्याच वेळा मी या पराठ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि तरीसुद्धा जरी तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्कीच करा, मी नक्कीच शेअर करेल. आजचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत खूपच छोटा शेअर केलेला आहे. त्याला एक कारण आहे, पण कधीतरी शेअर करेन मी तुमच्यासोबत जे कारण आहे ते. चला, आता मस्त दुधी सोलून घेतली आधी आणि आता दुधी किसून घेतलेली आहे. दुधी नेहमी किसल्यानंतर लगेच त्याला पाण्यामध्ये टाकायचं नाही, तर ती लगेचच काळी पडते आणि मग काळी पडली की आपल्याला ती काही भाजीमध्येही उपयोग करू वाटत नाही आणि मग पराठेसुद्धा बनवू वाटत नाही. तर नेहमी दुधी किसली की लगेचच त्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे. आणि स्वयंपाकाला लागली की नाही त्यातच तेलसुद्धा संपलं. मला सकाळी आठवणच राहिली नाही, नाहीतर सकाळीच काढून घेतलं असतं. मला तर सगळ्यात जास्त कंटाळवाणं काम लागते हे तेल काढायचं आणि पराठ्यामध्ये तर तेल जास्तच लागते म्हणून काढावंच लागणार होतं. आणि चला असो, घरातली बरीचशी अशी कामे असतात जे आपल्याला अजिबात आवडत नाही तरीसुद्धा करावी तर लागतातच ना. आणि आपल्या बायकांचं तर नेचरच तसं आहे, कुठली गोष्ट आवडो किंवा नको आवडो पण आपण ती अगदी चांगल्या प्रकारे पार पाडतो, हो की नाही? चला, आता क्विकली तुम्हाला पराठ्याची रेसिपी सांगते, म्हणजे दुधीच्या पराठ्याची. तर जशी आपण कणिक भिजवतो ना तशीच कणिक भिजवून घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी पातळच लाटायची, जास्त जाडसर लाटायची नाही. आणि दुधीचं आपण जे किसून ठेवलं होतं ना त्यामध्ये सगळे बेसिक मसाले घालायचे आहेत. तुमच्या आवडीचे सगळे मसाले घाला जे तुम्ही रेग्युलर वापरता ते सगळे. आणि आधी ना दुधीतलं पाणी निचवायला विसरू नका, कारण की दुधीला खूप जास्त पाणी सुटते, म्हणून त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. नंतरच सगळा मसाला घालायचा. आणि पहा,
पोळी लाटलेली आहे ना त्याला एक साईडवरती काप करायचा आणि एकीकडे अशा प्रकारे मसाला भरायचा, जसा तुम्ही बघतायत ना त्याप्रमाणे, आणि त्याला 3 फोल्ड करून घ्यायचे आहे. जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये त्याच प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग त्याचा ट्रायंगल शेपमध्ये अशा प्रकारे आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे. आणि मग दोन्ही साईडने तेल लावून त्याला अलटी-पलटी करून मस्त भाजून घ्यायचा आहे. झाला आपला पराठा तयार, पण खायला खूपच टेस्टी लागतो हा पराठा. तुम्हाला हवी असेल तर मी रेसिपी नक्कीच शेअर करेल, पण तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा. चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.